सर्व ग्रामस्थ आपण ह्या टेस्ट थांबा एक मिनिट, मला कळू दे ना की काय करणार आहे. बोलतात तू ऐकून तर घेशील का नाही जरा? बरं ठीक आहे. मान्य करायचं नाही करायचं शेवटी तुझ्यावर. पण बोलतो मान्य सर्व गावातले जे ग्रामस्थ आहेत ते ग्रामस्थ, त्यानंतर ग्रामपंचायतचे भाऊसाहेब असेल, सरपंच, उपसरपंच, सदस्य सर्व आपण इथं ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बसलो होतो. सर्वांची सविस्तर ह्या ठिकाणी चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर एक पर्याय आपण ह्या ठिकाणी काढलेला आहे, जो आपल्याला सगळ्यांना सोयीस्कर पर्याय आहे. तो पर्याय काढत असताना सगळ्यांचीच आपली चर्चा झाली की बाबा जे मच्छीवाले आहेत त्यांना आपण अजून इतक्या वर्ष आपण त्रास काढलेलाच आहे. तुम्ही एक महिना आपण अजून त्यांना संधी देऊ. 1 महिन्यामध्ये आपण त्यांना सूचना केलेल्या आहेत. त्या सूचनांचं त्यांनी जर पालन केलं तर ते तिथं बसतील. नाही सूचनांचं पालन जर केलं तर ग्रामपंचायत त्यांना त्या ठिकाणावरून दुसरीकडे मग तू तिथं कुठं जायचं, कुठं व्यवसाय करायचा, ती सर्वस्वी जबाबदारी मच्छीमारवाल्यांची असेल. आणि आम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी आहे, त्यामुळं ग्रामपंचायतच्या वतीनं आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करते की तुम्ही उपोषण मागं घ्यावं, कारण आरोग्य महत्त्वाचं आहे. मॅडम त्याच्यामध्ये मला एक बोलायचं आहे. 13 जानेवारीला आपण एकदा बसलो होतो ऑफिसमध्ये. त्यावेळेस तुम्ही मला असंच आश्वासन दिलं होतं. त्याच्यानंतर ते व्हिडिओज तुम्ही आणि फुटेज ना तुम्ही सगळ्यांना जेवढे पण बसले त्यांना सगळ्यांना दाखवू शकता. ॲज अ टाइम पण आणि डेट पण आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये कमीत कमी 70 ते 80 माझ्या नजरेत आलेले फक्त फोटोज बरं काही का, जेणेकरून हे बघा मामा सगळे कुत्रे खात आहेत, मांजरे आहेत कॅमेरे बस. आणि आता हे जे आपण ही जी चर्चा ऐका ना, ही चर्चा आपण जी केली तर तानाजी शेटे मला ऐका ना, कॅमेऱ्यामध्ये वास नाही कॅप्चर करता येत. कॅमेऱ्यामध्ये तुमचे बारकाले तुकडे दिसणार नाहीत तुम्हाला. कॅमेऱ्यामध्ये त्यांची साल टाकलेली दिसणार नाही. कॅमेऱ्यामध्ये ते पाणी असं तरंगून राहणार नाही, दिसणार ना, पाणी दिसणार आणि ते तुम्ही पाणी मारणार म्हटलं ते पाणी आहे ना जवळजवळ 80% त्याच्यात आहे ना रक्ताचं पाणी असतं आणि त्याच्यात अर्धी बादली तुम्ही आहे ना पाणी टाकून आहे ना ते फक्त पिस्त करताय. हे मी डोळ्यांनी बघतो. मी 24 तास आहे मॅडम त्या ठिकाणी. तुम्ही ऐका, तुम्ही आठवड्यातून एखाद दिवस येत आहे तिथे, पण मी 24 तास आहे तिथं. मी सगळ्या याचा अभ्यास करून मला काही आठवायची गरज आहे का? आज माझं हे तिसरं उपोषण आहे. तुम्ही बघताय डोळ्यांनी का मी एवढा तळतळ करतोय? काहीतरी कारण असेल ना याच्यावर. ठीक आहे, तुमचं म्हणणं असेल ना हे सगळं हे मला मान्य आहे, पण कधी मान्य माहिती का? तुम्ही जागा बदलून बसवा त्यांना, चौक बदलून बसवा, ठीक आहे, दुसऱ्या ठिकाणी बसवा त्यांना आणि हे मान्य हे करून दाखवा, तुम्ही सिद्ध करून दाखवा का जेणेकरून ते होऊ शकत. तुम्ही जसं म्हणताय ना आपलं याचं कचरा प्रश्न, एखादा प्रोजेक्ट आपण सिद्ध करून दाखवून नंतर मग जिथं पाहिजे तिथं बसू, त्या पद्धतीने नाही हे सिद्ध करून दाखवा. यांना आपण महिनाभर संधी दिलेली आहे. महिनाभर आपल्याला त्यांना संधी दिली. महिनाभर नंतर आपल्याला हे जर प्रश्न आपले तुमचे सुटले नाही तर त्यांना आपण दुसरीकडे तो त्यांचा मार्ग निवडतील. पुढे बसायचं काय करायचं जागा तुम्ही म्हणताय ना त्याच पद्धतीने मी सांगतोय तुम्हाला का जेणेकरून तुम्ही जसं कचऱ्याचा विषय मांडला होता ना का ते या अशा पद्धतीने प्रोजेक्ट केल्यावर असं तुमचं 4 दिवस झाले उपोषण सुरू आहे. पंचायतीने तुम्हाला काय विनंती केली आणि तुमचं काय ठरलं? पंचायतीने सांगितलं की 15 दिवस तुम्ही वेट करा, त्यांची साफसफाई बघा आणि त्याच्यानंतर डिसिजन घ्या. पण गेले 15 दिवसापूर्वी पण अशीच हे केली होती. त्याच्यामध्ये जवळजवळ पण माझ्या निदर्शनास आलेले जवळजवळ असे काही सीन आहेत का जे मी कॅप्चर केलेत. त्याच्यात जवळजवळ 81 फोटो असे आहेत, व्हिडिओ आहेत की जेणेकरून दुर्गंधी कुत्री मांजरं वाट्यावरती दारापुढं सगळे खात आहेत. हे 13 दिवसाचं सीन आहेत. म्हणजे हे जर अशा प्रकारे असेल आणि परत 13 दिवसांनी मला इथं बसायचं असेल तर ते कशाला 13 दिवस आठवायचे ना? मागल्या वेळेस तेच झालं नाही. उपोषण सोडायचा संबंधच येत नाही ना. यावेळेस तुम्ही मला एक वाटतंय का जेणेकरून तुम्हाला हे सिद्धच करायचं असेल ना, ते साफसफाई सगळं करताय त्यांनी दुसऱ्या ठिकाणी करावं.